सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या तक्षशिला GS सेंटरमध्ये परत एकदा स्वागत आहे. आपल्या आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये विज्ञान हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि यामध्ये उत्तम तेज बालवैज्ञानिक परीक्षा तसेच इतर सर्व ज्या परीक्षा असतात त्यासाठी असणारे विज्ञान मध्ये विचारले जाणारे MCQ टाइप क्वेश्चन्स कशा प्रकारे असतात तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न सर्वच परीक्षांसाठी फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सर्वांसाठीच हे महत्त्वाचं सेशन असणार आहे. तर चला तर आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. उत्तम तेज फाउंडेशन यामार्फत उत्तम तेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते, तर त्यासाठी विशेष करून हा डेटा फार महत्त्वाचा आहे किंवा हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे त्या ठिकाणी आहेत. तर चला आपण आपल्या एका मोटिवेशन क्वाइटनं या ठिकाणी आजचं सुरुवात करूया सेशनला. उम्मीद मत खोना, कल का दिन आज से बेहतर होगा. ओके, विश्वास ठेवा मित्रांनो स्वतःवर, तरच आपण त्या ठिकाणी आपण एक उत्कृष्ट असे त्या ठिकाणी आपण करिअर बनवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होतो. फक्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला विश्वास. तर चला आजचा पहिला आपण या ठिकाणी प्रश्न पाहूया. काय प्रश्न आहे तर बघा, अन्ननलिकेचे भाग पुढीलपैकी कोणते आहेत. त्या ठिकाणी आपली जी अन्ननलिका आहे त्याचे कोणते महत्त्वाचे भाग आहेत हे सांगितलंय. ऑप्शन्स आहे तोंड, जठर, ग्रासिका, मोठे आतडे, लहान आतडे. तर ह्यापैकी आपलं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ह्यापैकी आपलं उत्तर असणार आहे 3 अ ब क ड इ. ओके, अ ब क ड इ हे तिन्हीच्या तिन्ही त्या ठिकाणी महत्त्वाचे भाग आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अन्ननलिकेचे हे महत्त्वाचे भाग असतात. ओके, हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर चला तर आजच्या पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे शरीराच्या आतील इंद्रियांना काय म्हणतात. ऑप्शन आहेत बाहेंद्रिय, अंतरेंद्रिय, इंद्रिय संस्था, यापैकी नाही. ओके, तर याचं उत्तर आहे बघा आंतर इंद्रिय. आंतर इंद्रिय म्हणजे आपल्या आतील इंद्रिय, आतील अवयव, आतील इंटरनल ऑर्गन्स असतात. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बाहेरील असेल तर बाहेंद्र असतं त्या ठिकाणी, हे आपण गोष्ट लक्षात ठेवायची. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतर इंद्रियांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. आताच आपण पाहिलं की आंतर इंद्रिय म्हणजे काय असतात. आतील अवयवांमध्ये कुठला समावेश होत नाही खालीलपैकी. तर ऑप्शन आहेत हृदय, यकृत, कान, नाक, अन्ननलिका, फुफ्फुसे. थोडस कन्फ्युजिंग करणारा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे क आणि ड. म्हणजे कान आणि नाक हे जे आहेत हे बाह्य इंद्रिय आहेत, तर बाकीचे सर्व काय आहेत अंतर इंद्रिय आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे पहा. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण कोण करत असतो. ऑप्शन आहेत मेंदू, यकृत, फुफ्फुस आणि हृदय. तर याचं उत्तर सर्वांना माहित असेल की मेंदू. ब्रेन जो आहे तो शरीराच्या सर्व अवयवांचं, सर्व जे ऑर्गन्स आहेत त्याचं ते काय करत असतं, प्रोटेक्शन करत असतं, नियंत्रण करत असतं, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. मेंदूचं वजन किती असतं सर्वसामान्यांमध्ये, प्रौढांमध्ये, तर 1400 ग्रॅम असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यकृत, यकृत ह्यालाच आपण लिव्हर असं इंग्लिश मध्ये म्हणतो. ओके, याला आपण रसायनांचा कारखाना असंही म्हणतो, रसायनांचा कारखाना. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च श्वास म्हणजे काय. बघा, उच्च श्वास एक्झलेशन असं त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, नेमकं काय आहे. ऑप्शन आहेत नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे, फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे, अ व ब क्रियाला एका पाठोपाठ करणे, यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणे, यालाच एक्झलेशन असं म्हणतो. नेक्स्ट, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. याचं योग्य उत्तर काय आहे. याचं उत्तर आहे अन्नाचं पचन. बघा, अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे आणि या क्रियेलाच आपण अन्नाचं पचन असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. 7 क्वेश्चन, अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात. आपलं अन्न जे आहे ते पचण्यासाठी मदत करणारे रसायन कुठले असतात, तर त्यांना काय म्हणलं जातं. तर ऑप्शन्स आहेत जीवनसत्व, पाचक रस, जीवन रस, विद्राव्य रस. याचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या पाचक रस. ओके, पाचक रस त्याला आपण म्हणतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. खूप सारे पाचक रस असतात, लक्षात घ्या. पेप्सिन, ट्रिप्सिन, अमायलेज, लायफेज अशी त्याची नावं आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. ओके, आठवा प्रश्न आहे बघा, सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती. फार महत्वाचा प्रश्न, हे प्रश्न असे येऊ शकतात. हृदय, स्वादुपिंड, फुफ्फुस, यकृत. यापैकी योग्य उत्तर आहे आपलं यकृत. लक्षात घ्या, सर्वात मोठी ग्रंथी आहे. ठीक आहे, तर ह्यालाच आपण मगाशी सांगितलं की इट इज द केमिकल फॅक्टरी ऑफ अवर बॉडी, म्हणजे ह्यालाच रसायनांचा कारखाना असं म्हणतो. रसायनांचा कारखाना असं म्हणलं जातं, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे केमिकल्स ह्याच्यामध्ये तयार होतात.
ठीक आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे स्वादुपिंड जे आहे हे सेकंड लार्जेस्ट ऑर्गन आहे. सेकंड लार्जेस्ट ऑर्गन हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आहे बघा, पालेभाज्यांपासून खालील विधानांचा विचार करा म्हणले. पालेभाज्यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. ब डाळी, मांस, दूध यांपासून क्षार मिळतात. क तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू यांपासून कर्बोदके मिळतात. ड भुईमूग, करडी या तेलबियांपासून जीवनसत्वे मिळतात. पर्यायी उत्तरे आहेत. ह्यापैकी अ व ब योग्य आहे. तर फक्त ड योग्य आहे, फक्त क योग्य आहे, वरीलपैकी सर्वच अयोग्य आहे. याचं योग्य उत्तर आहे फक्त क योग्य आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू यांपासून कर्बोदके मिळतात, लक्षात घ्या. स्निग्ध पदार्थ कशातनं मिळतात? जे मेद युक्त पदार्थ असतात, जसे की वनस्पती तेल असेल, तूप असेल, ह्यापासून आपल्याला मिळतात. ओके. डाळी, मांस, दूध यापासून क्षार मिळत नसून यापासून प्रथिने मिळतात, लक्षात घ्या. आणि भूमिय, कोरडी या तेलबियांपासून जीवनसत्व न मिळता तर ह्यापासून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 10वा क्वेश्चन पहा. वाढत्या वयाच्या मुलामुलींचा आहार किंवा अन्नगरज सारखीच असते. ब असंतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त दिसतात. क संतुलित आहारामध्ये पिष्टमय पदार्थ व प्रथिनयुक्त पदार्थाची कमतरता असते. पर्यायी उत्तर आहेत बघा, केवळ अ आणि ब, केवळ क, अ ब आणि क, ब आणि क. तर याचं योग्य उत्तर आहे आपलं 4, ब आणि क. ब आणि क ही योग्य उत्तर यामध्ये आहेत. असंतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुलं अशक्त होतात 100%. संतुलित आहारामुळे पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. बरोबर. हे उत्तर आपण लक्षात ठेवायचं आहे. 11वा क्वेश्चन पहा. शरीराची वाढ, विकास आणि नियमनासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगांच्या समूहाला टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत कर्बोदके, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, हार्मोन्स. तर याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व. हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि नियमनासाठी फार महत्वाची सेंद्रिय संयुग आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. फार महत्वाची बनतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे एक्झाम्स साठी खूप महत्वाचे MCQ टाइप आपण क्वेश्चन पाहत आहोत. त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांना आणि तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी शेअर करा. आपल्या या व्हिडिओजना त्या ठिकाणी लाईक करा मित्रांनो. ओके. कारण का तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन प्रदान करतं आणि त्यामुळे आम्ही असे खूप सारे व्हिडिओज त्या ठिकाणी आपण बनवू शकतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चन्स खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्झामसाठी, आता एक अग्निपंख योजना आहे बघा, त्यासाठी पण हे खूप सारा महत्वाचा डेटा असू शकतोय. एक अयोग्य जोडी ओळखा असं म्हणलेलं आहे बघा. अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. इकडे जीवनसत्व दिलेत, इकडे त्याच्यामुळे अभावामुळे होणारे रोग कोणते आहेत सांगितलंय. तर या ठिकाणी आपण पाहूया. ए जीवनसत्वामुळं, त्याच्या अभावामुळे काय होतं? रातांधळीपणा. ओके. ब मुळे, त्याच्या अभावामुळे काय होऊ शकतं? हिरड्यातून रक्त येणे. सी च्या अभावामुळे त्वचा खरखरीत होणे, जीभ लाल होणे. ड च्या अभावामुळे पायाची हाडे वाकडी होणे. आता या ठिकाणी योग्य उत्तर आपलं काय असणार आहे पर्यायी उत्तरामधलं? तर यातलं योग्य उत्तर असणार आहे आपलं 3 नंबरचं. ब आणि क अयोग्य आहे. म्हणजे ब आणि क हे अयोग्य आहेत. हिरड्यांतून रक्त येणे ब मुळे होत नाही, लक्षात घ्या. सी मुळे काय आहे? तर त्वचा खरखरीत होणे, जीभ लाल होणे, हे याच्यामुळे होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही अयोग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 13वा प्रश्न पहा. आहारातून लिंबू, संत्री, आवळा इत्यादी समावेश असले तर यामधून कोणते जीवनसत्व मिळतं? महत्वाचा प्रश्न आहे. लिंबू, संत्री, आंबट फळे ह्यामधनं कुठलं मिळतं जीवनसत्व? तर त्यातलं आपल्याला मिळतं व्हिटॅमिन सी. यातनं मिळतं आपल्याला व्हिटॅमिन सी. लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सी आपल्याला यातनं मिळतं. आणि व्हिटॅमिन सी कशासाठी आवश्यक असतं? आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी फार महत्वाचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अचूक विधान निवडा. योग्य उत्तर विधान या ठिकाणी शोधायचं आहे. कडधान्यांना मोड आल्यामुळे, तर काही पदार्थांना आंबवल्यामुळे अन्न पदार्थात जीवनसत्वाची वाढ होते. ब आहे अन्न पदार्थात खूप जास्त वेळ शिजवल्यानं किंवा शिजवलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकल्याने अन्न पदार्थाची पौष्टिकता कमी होते. यातील पर्यायी उत्तर आहेत बघा. अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही बरोबर. तर याचं योग्य उत्तर आपलं काय असेल? तर याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर आहेत, लक्षात घ्या. कडधान्यांना मोड आल्यामुळं किंवा काही पदार्थांना आंबवल्यामुळे काय होतं? अन्न पदार्थात जीवनसत्वाची 100% वाढ होते. आणि अन्न पदार्थ खूप जास्त वेळ शिजवल्यानं काय होतं? त्यातली पौष्टिकता 100% कमी होते. हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे. योग्य जोड्या लावा. अन्न पदार्थ दिलेत आणि राज्य फेमस कुठलं आहे त्यासाठी सांगितलंय. आलू पराठा, छोले भटुरे, झुणका भाकर, इडली डोसा. आणि इकडे राज्य उत्तर भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्र दिलेत. तर पर्यायी उत्तर या ठिकाणी दिलेत. यातलं योग्य उत्तर कुठलं असणार आहे? ते यातलं बघा
आय थिंक हेच हे योग्य उत्तर आहे 1 नंबरचं. एक आहे बघा, आलू पराठा छोले भटुरे हे उत्तर भारतामधलं आहे फेमस. ठीक आहे. त्यानंतर ना बघा ब च 3 येते लक्षात घ्या. झुणका भाकर हे 3 मध्ये आपल्या महाराष्ट्रातलं फेमस डिश आहे लक्षात. झुणका भाकर आणि इडली आणि डोसा हे आहे दक्षिण भारतामधलं फेमस डिश. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं. 17वा क्वेश्चन. शारीरिक किंवा मानसिक कार्यात बिघाड निर्माण होणाऱ्या स्थितीला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात? तर ह्याला रोग म्हणतात लक्षात घ्या. रोगाचं हे डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 18वा क्वेश्चन आहे बघा. खरूज नायटा हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत? साथीचे रोग आहेत, संपर्क रोग आहेत, असंसर्गजन्य रोग आहेत का स्थितीजन्य रोग आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे बघा संपर्कजन्य रोग. संपर्कजन्य रोग आहेत लक्षात घ्या. संपर्कजन्य रोग एकामुळे दुसऱ्याला हे रोग होऊ शकतात. ओके, हे लक्षात घ्या. साथीचे रोग आपल्याला माहित आहे, कोरोना सारखा रोग जो आहे तो साथीचा रोग होता. प्रश्न आहे मलेरियाची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत? मलेरिया फार महत्वाचा रोग आहे लक्षात घ्या. याची लक्षणं तुम्हाला विचारल्यात. ताप येणे, खूप थंडी वाजणे, पाण्याची भीती वाटणे, सांधेदुखी. यापैकी खालील उत्तर पर्याय कोणतं बरोबर आहे विचारले. तर 600 क्वेश्चन्स खूप जमलिंग करतात, गोंधळात टाकतात. नेमकं कुठलं आपल्याला समजत नाही, सगळंच बरोबर वाटतं. तर नेमकं कुठलं आहे जर असं यामध्ये पाहू आपण. त्यामध्ये अ, ब, व आणि ड हे येतं उत्तर बरोबर असतं बघा. अ, ब आणि ड म्हणजे अ, ब आणि ड. ताप येणे, खूप थंडी वाजणे आणि सांधेदुखी हे याचं योग्य उत्तर आहे. पाण्याची भीती वाटणे हे कुठल्या रोगामध्ये असतं? तर रेबीज रोगामध्ये असतं लक्षात घ्या. कुत्रा चावल्यामुळे होतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये हायड्रोफोबिया ओके असं म्हणतो, लक्षात ठेवा. चला पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा. पाणी शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत कोटिंग पावडर, डेटॉल, सल्फर डायऑक्साईड, ब्लिचिंग पावडर. याचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या ब्लिचिंग पावडर. त्याला आपण काय म्हणतो? कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड. ओके, आणि याच्यामध्ये क्लोरीन वायू आहे, तोच वायू फार महत्वाचा आहे. तो काय करतो? पाण्याला शुद्ध करायचं काम करतो, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला अशा प्रकारे आपण इथं प्रश्न पूर्ण झालेले आहेत आपले सर्व, आणि अशा प्रकारे आपण सिरीज ही स्टार्ट केलेली आहे पहिल्यापासून. जे बाकीचे जे सिरीज मधले व्हिडिओ आहेत ते खूप सारे 5 ते 6 व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत, ते तुम्ही अगोदरच्या व्हिडिओज मध्ये त्या ठिकाणी जाऊन पाहू शकताय. तर आपल्याला जर या ठिकाणी काही क्लासेस जॉईन करायचे असतील तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी क्लासेस जॉईन करू शकताय. आमची ऑफलाईन बॅच त्या ठिकाणी आहे. मित्रांनो बघा, तक्षशिला क्लासेस इयत्ता 5वी ते 10वी प्रवेश सुरू आहेत. तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकताय. आपलं नाव आहे दीपक खंडागळे सर. ठीक आहे. शिंदेमाळा खोतवाडी या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस चालू आहेत. खालील नंबरवर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकताय. त्या ठिकाणी आपल्या गेल्या वर्षीचे गत वर्षीचे टॉपर्स या ठिकाणी आहेत. 96चा टॉपर ह्याच्या लास्ट इयर मध्ये होता. हा 94.6चा आहे. आणि बघा सायन्स मध्ये याला 98 मार्क्स मिळालेले आहेत. मॅथ्स मध्ये 96, इंग्लिश मध्ये 91. अशा प्रकारे जबरदस्त त्या ठिकाणी आपण तयारी करून घेतो. कोणाला जॉईन करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला कॉल करू शकताय. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.